कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या कोल्हापूर फर्स्ट या संस्थेच्या शिष्टमंडळाने दिनांक 11 ते 13 मार्च 2026 या कालावधीत नवी दिल्ली येथे विविध केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली। या चर्चेच्या अनुषंगाने आज कोल्हापूर फर्स्ट यांच्या वतीने कोल्हापूर येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन येथे एक बैठक घेण्यात आली। कोल्हापूरच्या मूलभूत विकासाच्या संदर्भाने अत्यावश्यक प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी संबंधित मंत्र्यांना भेटून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची चर्चा करण्यात आली। कोल्हापूरचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांच्यासह बापू कोंडेकर, मिलिंद अळवेकर, मोहन कुशिरे, जयदीप पाटील, सतीश डकरे, पद्मसिंह पाटील, हरिश्चंद्र धोत्रे आदींचा यात समावेश होता। खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत तसेच केंद्रीय कामगार व रोजगार तसेच युवा कार्य व क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्याशी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीदरम्यान कोल्हापूर वैभववाडी रेल्वे प्रकल्प, तावडे हॉटेल शिवाजी उड्डाणपूल प्रकल्प गतिमान करणे, कोल्हापूर परिसरातील राष्ट्रीय महामार्गांची गुणवत्ता व गती सुधारणे, कोल्हापूर सातारा कोकण पर्यटन सर्किट विकास, कर्मचारी राज्य विमा महामंडळामार्फत वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे तसेच क्रीडा संकुल उभारणी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली। पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात ESI नोंद कामगारांची संख्या 2.5 लाखांहून अधिक आहे। हे लक्षात घेऊन 200 बेडचे अद्ययावत रुग्णालय, ESI वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय कामगार व रोजगार तसेच युवा कार्य व क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। आगामी काळात या सर्वांच्या परिपूर्तीसाठी कोल्हापूर फर्स्ट संस्था संलग्न 21 संस्थांच्या समवेत प्रयत्नशील राहणार असल्याचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी सांगितले। सर्व मंत्र्यांच्या भेटीमध्ये एक वैशिष्ट्य होता की आमच्या शिष्टमंडळ मुन्ना माडिक साहेब आणि मंत्री महोदय आणि त्यांचे PS ते 1-to-1 बैठक झाली। विषयाची सविस्तर चर्चा झाली। केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत साहेबांनी या कोल्हापूरच्या भागाचा, कोल्हापूर सातारा कोकणचा पर्यटन विकास व्हायला करता जे आमचा विषय होता की याला सर्किटच्या रूपाने मान्यता देणे आणि इथे ऑलरेडी महाबळेश्वरमध्ये आलेला टुरिस्ट जो 3 दिवसांनी परत माघारी जातोय किंवा महालक्ष्मीमध्ये आलेला टुरिस्ट तो 2 दिवसांनी माघारी जातोय, तर ह्या तिन्ही ठिकाणाचा जर एकत्रीकरण केला तर इकडचा येणारा टुरिस्ट महाबळेश्वरने माघारी न जाता कोल्हापूर महालक्ष्मी दर्शनला येईल। महालक्ष्मी दर्शनला आलेला टुरिस्ट असेल तो महाबळेश्वरला जाईल, कोकणला जाईल, ज्याच्यामुळे टुरिस्टची संख्या येणाऱ्या काळात खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आणि ह्या पश्चिम महाराष्ट्राला टुरिस्टच्यामुळे जे रेव्हेन्यू उत्पन्न होणार आहे तो भविष्यात 2047चा कोल्हापूर विकासमध्ये या सर्व प्रकल्पाच्या मार्फत आणि कोल्हापूरचा विकास खूप मोठा हातभार लावणार आहे। त्याकरता एक सुरुवात केली आहे आणि आम्ही सर्व कोल्हापूर फर्स्टचे लोक, सर्व संस्था एकत्र येऊन या विषयाची हितेज न एंड करता आम्ही सतत ह्याचा जिल्ह्याच्या खासदारांच्या बरोबर, राजकीय नेतृत्वाच्या बरोबर घेऊन जिल्हा, राज्य आणि केंद्र स्तरावर आम्ही याचा पुढचा फॉलोअप सुरू ठेवणार आहे आणि हा विषय मार्गस्थ लावणार आहे। याच्यामध्ये आम्हाला कुठलीही शंका नाही आहे। 2029 पर्यंत कोल्हापूर फर्स्टच्या अजेंडावरचे सर्व विषय मार्गी लावावे असा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे।